भारताची संपूर्ण माहिती आपण अभ्यासत आहोत, पाहत आहोत. या विषयाची आपण मुद्द्याद्वारे, वेगळ्या मुद्द्याद्वारे माहिती घेणार आहोत आणि या विषयाची थोडक्यात प्रस्तावना आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली. तसेच पुढील मुद्दा भारताचा इतिहास. भारताच्या इतिहासाची थोडक्यात माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिली. आता या भागामध्ये आपण भारताच्या इतिहासाची पुढची माहिती पाहूया. 19व्या शतकात इराणमधील अरब सेनापती मोहम्मद बिन कासिमने सिंध प्रांतात आक्रमण केले व तेथील ताहिर राजाचा पराभव करून तो प्रांत काबीज केला. यानंतर अनेक इस्लामी आक्रमणे आली व भारताच्या मोठ्या भूभागावर इस्लामी राजवट लागू झाली. भारताची अनेक राज्ये आर्थिकदृष्ट्या अतिशय पुढारलेली होती. इस्लामी आक्रमणात सत्ता काबीज करणे, देश लूट करणे हे मुख्य उद्देश होते. गझनी येथील एका महमूद नावाच्या राजकर्त्याने भारतात लुटीच्या 17 मोहिमा आखल्या होत्या. मंगोल सम्राट तैमूरलंगने केले. दिल्लीतील अझीरखान मानवी इतिहासातील सर्वाधिक क्रूर घटना होती असे इतिहासकार नमूद करतात. अफगाण शासक महम्मद घोरीने भारतावर आक्रमण केले. अजमेरचा म्हणजे आजचे अजमेर एक राजपूत राजा पृथ्वीराज चव्हाण त्याचा संघर्ष झाला. 8 युद्धानंतर पृथ्वीराज चव्हाणचा मृत्यू झाला. महम्मद घोरीने कुतुबुद्दीन ऐबक या आपल्या गुलामास भारताच्या जिंकलेल्या मुलकाचा सुभेदार म्हणून घोषित केले. महम्मद घोरी नंतर अफगाणिस्तानात तो परत निघून गेला. महम्मद घोरीच्या मृत्यूनंतर कुतुबुद्दीनने त्याचे स्वातंत्र्य घोषित केले. त्याच्या वारसदारांनी पुढील काही वर्षे भारतावर राज्य केले. नंतर त्याचा सेनापती जलालुद्दीन खिलजीने त्याच्याविरुद्ध उठाव करून सत्ता बळकावली, हस्तगत केली. 13व्या शतकात त्याचा पुतण्या अलाउद्दीन खिलजीने त्याची कपटाने हत्या केली आणि तो शासक बनला. त्याने अफगाणिस्तानमधून ते बंगालपर्यंत शासन केले. यात राजस्थानमधील चित्तोडचा राजपूत राजा रतनसिंग व राणी पद्मावतीचा इतिहास न विसरण्यासारखा आहे. दिल्ली सल्तनत ते मुघलापर्यंत अनेक इस्लामी राजवटी उदयास आल्या. महाराष्ट्रात हसन गंगू बहामनी याने बहामनी साम्राज्याची राज्याची स्थापना केली. उत्तर कर्नाटकचा काही भाग देखील या साम्राज्यात राज्यात समाविष्ट होता. बहामनी साम्राज्यात राज्यात आणि विजयनगर साम्राज्यात राज्यात संघर्ष होत होता. पुढे बहामनी साम्राज्याची राज्याची 5 शकले झाली. अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोलकोंड्याची कुतुबशाही, फिलिजपूरची म्हणजे आजची अचलपूर, हिमादशाही, बिदरची बरीदशाही अशी 5 राज्ये निर्माण झाली होती. त्यांच्यातही साम्राज्य विस्तारासाठी संघर्ष होत होता. या 5 पैकी 4 राज्यांनी विजयनगरवर हल्ला केला व त्याचा अंत केला. आपसातील सत्ता संघर्षात त्यांच्यापैकी इलिजपूर व बिदर ही राज्ये कालावधीतच नष्ट झाली आणि मुघल बादशाह सम्राट शहाजहानने अहमदनगरची निजामशाही जिंकून घेतली. मुघल आणि दक्षिण भारताच्या इस्लामी राज्ये यांच्यात साम्राज्य विस्तारासाठी संघर्ष होत होता. मुघल राजवटीत काही राजपूत राज्यांनी मुघलांसमोर आव्हान उभं केले. पंजाबात महाराजा रणजित सिंगाच्या नेतृत्वाखाली शीख साम्राज्याची राज्याची स्थापना झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा स्वराज्य यांची महाराष्ट्रात स्थापना झाली, ज्यांचा मुख्य उद्देश भारतात एतदेशीयांचे राज्य पुनर्स्थापन करणे हा होता. शहाजहानचा पुत्र मुघल सम्राट औरंगजेबच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य क्षीण होत गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघली व दक्षिण भारताच्या विजापूरची आदिलशाही, गोलकोंड्याची कुतुबशाही तर इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज या 3 परकीय सत्तांचा प्रतिकार केला. त्यापैकी कुतुबशाही आणि फ्रेंचांशी त्यांनी मैत्री करार केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने म्हणजे मुघलांनी मराठा राज्यावर आक्रमण केले, हल्ला केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलाबरोबर संघर्ष केला. औरंगजेबाने कपटाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून त्यांना ठार मारले व छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी नेतृत्व केले. मुघल सेनापती दिलेर खानाने मराठ्यांची राजधानी असलेला रायगड किल्ल्याला वेढा घालून जिंकल्यामुळे राजारामांना रायगड सोडून तामिळनाडूतील जिंजीला पलायन करावे लागले. प्रकृती बिघडल्यामुळे राजारामाचा मृत्यू झाला. औरंगजेबाने संभाजीची पत्नी येशूबाई व मुलगा शाहू यांना कैद केले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी मुघलांनी शाहूला व येशूबाईला मुक्त केले. शाहूची व येशूबाईंची मुक्तता केली. गादीसाठी शाहू व राजारामची पत्नी ताराबाई यांच्या युद्धात शाहूने ताराबाईचा पराभव केला. मराठा राज्याची वाटणी झाली. त्यानंतर पेशव्यांनी हळूहळू मराठा साम्राज्याचा विस्तार पुढे सुरू केला. मराठेशाहीनंतर पेशवे आले आणि त्यांनी आपली मुख्य राजधानी पुण्यात वसवली. महाराष्ट्रात पेशवाईची स्थापना झाली. पेशवे हे मराठेशाहीचे सत्ताधीश बनले. पहिले बाजीराव पेशवे हे कर्तबगार राजकारणी होते. त्यांचे स्वप्न हिमालयापर्यंत राज्य करण्याचे होते. पहिल्या बाजीराव पेशव्यांचे पुत्र असलेल्या नानासाहेबांच्या काळात
खानासाळीच्या काळात अफगाण शासक अहमद शाह अब्दालीशी झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात दारुण पराभवानंतर पेशव्यांचे पतन सुरू झाले. त्याचा सर्वाधिक फायदा युरोपियन साम्राज्यवाद्यांना झाला आणि 16व्या शतकापासूनच अनेक युरोपीय देशांनी व्यापाराचे निमित्त करून वसाहती स्थापन केल्या व आपले साम्राज्यवादी धोरण पुढे रेटत होते. इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच हे भारतात आपले वर्चस्व गाजवण्यास धडपडत होते. इंग्रजांनी साहजिकच आपल्या विकसित शस्त्रास्त्रे व युद्ध कौशल्ये तसेच कुशुद्दीगिरी कुटीचे राजकारण करून हळूहळू भारताच्या सर्व राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली. आता बंगालपासून सुरुवात करून कर्नाटकातील म्हैसूरचा सुलतान हैदर अली व त्याचा मुलगा टिपू सुलतान 1818 मराठी साम्राज्य, 1850 या सुमारास पंजाबमधील शीख राज्य साम्राज्य व जाट राज्य असे एक एक हस्तगत करत जवळपास संपूर्ण भारताला इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराखाली गुलाम बनवले. ईस्ट इंडिया कंपनी सरकारने पर्यायाने इंग्रजांनी भारताचे आर्थिक शोषण केले. फ्रेंचांनी पाँडिचेरी व चंद्रनगर व पोर्तुगीजांनी गोवा, दीव, दमण आणि दादरा आणि तसेच नगर हवेली हस्तगत केली. भारताच्या त्यांनी अनेक मांडलिक संस्थाने राज्ये दत्तक वारसा नामंजूर करून खालसा केली आणि 1857 ब्रिटिश सेनेमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला व पाहता पाहता संपूर्ण भारतभर त्यांचे पडसाद उमटले. ब्रिटिशच्या विरुद्धचा उठाव अयशस्वी झाला तरीही ब्रिटिशच्या विरुद्ध स्वातंत्र्य मिळवण्याची उर्मी भारतीयांच्यात जागृत झाली आणि उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडून कारभार इंग्लंडच्या ब्रिटिश सरकारकडे गेला. लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर स्वातंत्र्य चळवळ सुरू केली. 1920 टिळकांच्या मृत्यूनंतर गांधींनी चळवळीची सूत्रे हाती घेत अहिंसेच्या व असहकाराच्या मार्गाने अनेक चळवळी केल्या. तसेच काही सशस्त्र क्रांतिकारी संघटनाही उभ्या राहिल्या. सरतेशेवटी दुसऱ्या महायुद्धानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले, परंतु त्यासाठी बहुसंख्य मुस्लिम असलेला भाग आजचा पाकिस्तान व बांगलादेश हे वेगळे व्हावे लागले. फाळणीचा हा इतिहास अतिशय दुःखदायक आहे.